अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला। येत्या महिनाभरात सगळ्या जागांवर वाटप केलं जाणार। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला। 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार। आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवणार। 2024 प्रमाणे एकजुटीने काम करण्याचा महायुतीकडून निर्धार। मीडियामध्ये एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन सुद्धा। मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी। बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकरांमध्ये झुंपली। अमित साटप यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज। स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी ठाम काम करण्याच्या सूचना। एमपीएससीचे विद्यार्थी पेपरफुटी संदर्भात आज घेणार राज ठाकरेंची भेट। थकीत विलांच्या प्रश्नांवर कंत्राटदारही राज ठाकरेंना भेटणार। मुंबई महापालिकेमधील वाद सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील। महापौरांसह 4 प्रमुख नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी। अंतर्गत वादामध्ये पक्षाला गृहीत धरू नका, साटम यांच्या सूचना। अमरावतीमधील अग्नितांडवा प्रकरणी 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपलेली होती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नसल्याची माहिती। कोल्हापूरमधल्या सिद्धेश्वर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची झुंबड। पहाटेपासून साखर खरेदीसाठी लांब रांगा। गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। साखर वाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। लासलगावमधील कांदा आता देशभरातील महागाईला रोखणार। कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर। 21 बोगींमधून तब्बल 480 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार। वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय। कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस। हिरव्या रंगाच्या पाण्यामध्ये पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप। सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी। नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी चौकशी केली। राज्यभरात आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर। मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा। कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहील। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता।